रत्नागिरीला जोडणारा महामार्ग हा जुना बुधवार पेठेतून जातो। ग्रामीण भागातील नोकरदार, स्थानिक लोक आणि पर्यटनासाठी येणारी लोक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। त्यामुळे हजारो वाहनं या रस्त्यावरून दररोज ये-जा करतात। CPR चौक, जुना बुधवार तालीम आणि छत्रपती शिवाजी पूल या मार्गावर दाट नागरी वस्ती असल्यानं वाहनांच्या गर्दीमुळे इथल्या रहिवाशांना रस्ता देखील ओलांडता येत नाही। रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी नेहमी मोठ्या प्रमाणात होतीये। त्यामुळे प्रस्तावित रस्ता असलेला CPR चौक, खानविलकर बंगला, पंचगंगा स्मशानभूमीची मागील बाजू शिवाजी पूल या मार्गे नवीन DPR उड्डाणपूल लवकरात लवकर व्हावा अशी मागणी जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी केली आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी आज महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांना दिलं। दरम्यान CPR चौक, खानविलकर बंगला, पंचगंगा स्मशानभूमीची मागील बाजू ते शिवाजी पूल असा प्रस्तावित रस्ता असताना DPR तयार करताना बुधवार पेठेतून नवीन उड्डाणपूल तयार करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप बुधवार पेठेतील नागरिकांनी केलाय। जुना बुधवार पेठेतनं नॅशनल हायवे जातो। या नॅशनल हायवे जात असताना नागरी वस्तीमधून जातो आणि मुळामध्ये आत्ता वाहनांची संख्या वाढलेली आहे, पर्यटन वाढलेलं आहे, पण रस्ता आहे तेवढाच आहे। परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला मंत्र्यांची, आमदारांची मिटिंग झाली। या मिटिंगमध्ये तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पूल या ठिकाणी उड्डाण पूल आणि अंतर्गत रस्ते करण्याचं नियोजन यासाठी मिटिंग झाली। पण यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की CPR मार्गे खानविलकर पंप ते पंचगंगा स्मशानभूमी शिवाजी पूल असा जो प्रस्तावित रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा, त्या मार्गे उड्डाणपूल करावे। त्या ठिकाणी महानगरपालिकेने 100 फुटी रस्ता खानविलकर पंपाला लागून केलेला आहे। पुढे काही शेतकऱ्यांच्या जागा TDR स्वरूपात घेतलेल्या आहेत। मग हा प्रस्तावित रस्ता होणार कधी? काय होणारे उड्डाणपूल परत जुना बुधवार पेठेतनं तुम्ही करण्याचा नियोजनाचा घाट घातला आहे का? या मागणीसाठी आम्ही आत्ता उपायुक्तांना भेटून प्रस्तावित जो रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा आणि जुना बुधवार पेठेतील नागरिकांना, राहणाऱ्या लोकांना जो त्रास होतो, जो रस्त्याच्या पलीकडे आम्हाला ओलांडता येत नाही, ह्या त्रासापासून आम्हाला लवकर महापालिकेनं मुक्त करावा आणि पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव लवकर तयार करून आम्हाला या ठिकाणी सुटका करावी आमची। यावेळी अनिल पाटील, गणेश जाधव, शशिकांत हळदकर, आनंदराव पाटील, रणजित शिंदे, शशिकांत जाधव, किसन पाटील, मधुकर पाटील, विजय नाईक, संतोष दिंडे आदी उपस्थित होते।